नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. संक्रांत स्पेशल रेसिपीज पाहतोय आपण. याआधी मी तुम्हाला तिळपोळी, तिळाचे लाडू आणि आपली आत्ताची रेसिपी आहे तिळपापडी, ही कशी बनवायची दाखवलेली आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदम मऊसूत अशी तिळाची वडी. अगदी नवशिकेही सहज बनवतील आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना दात नाही तेही ही वडी सहज खाऊ शकतील अशी ही वडी आहे आणि अगदी महिनाभर टिकेल अशी आहे. आपल्याला कुठलाही पाक करायचा नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की फॉलो करा. तर आपण ही अगदी मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ही बनवण्यासाठी आपण लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य पाहूया आपण. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. त्याच वाटीने मी इथे 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. अनपॉलिश तीळ आहे ते. शेंगदाणे पाव कप आहेत. वेलची आणि जायफळाची पूड आहे आणि साजूक तूप लागणार आहे. साहित्य अगदी मोजकं आहे आणि झटपट होणारी आहे रेसिपी. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्येच आपण 1 वाटी तीळ घालायचेत आणि ते छान मंद गॅसवर खमंग भाजून घ्यायचेत. व्यवस्थित असं एकजीव करून छान भाजून घ्यायचेत. आपल्याला 3 ते 4 मिनिट लागतात तीळ भाजण्यासाठी. तीळ आपले इथे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. आता आपण हे तीळ थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचेत. आता त्याच कढईमध्ये आपण पाव कप शेंगदाणे घातलेले आहेत आणि तेही छान सतत हलवत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपले इथे छान खमंग भाजून तयार झालेले आहेत. शेंगदाणे आपण इथे एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवणार आहोत. इथे व्यवस्थित असे थंड झालेले आहे शेंगदाणे पण आणि तीळ पण. शेंगदाणे थंड झाले की त्याची मी असे साल काढून घेतलेले आहे आणि तीळही आपले इथे व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि जे भाजून ठेवलेले तीळ आहेत ते घालायचे. थंडीमध्ये तीळ आणि शेंगदाणे आणि गूळ हे आवर्जून खाल्लं पाहिजे. इम्युनिटीसाठी छान आहे. आता आपल्याला हे पल्स मोडवरती फिरवत आपल्याला हे बारीक करायचं. खूप बारीक पण केलेलं नाही मी हे. आता यामध्येच आपण गूळ वापरणार आहोत. आपल्याला पाक करायचा नाही तर कधी पाक जर बनवताना चुकला तर आपली ही वडी चिवट होते किंवा कडक होते किंवा व्यवस्थित होत नाही. त्यासाठी मी आज ही नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. आपल्याला गूळ घालून हे व्यवस्थित असं पल्स मोडवरती चालू बंद करत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व सारण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपण वेलची आणि जायफळाची पूड आहे ती घालून घेणार आहोत. याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही सुंठ पावडरही घालू शकता आणि एक यामध्ये तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता. मी यात वापरलेलं नाही, पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुकं खोबरंही ॲड करू शकता. आता आपलं सारण हे रेडी आहे. आता ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या थापायच्यात त्याला आपण व्यवस्थित असं तुपाने ग्रेस करून घेणार आहोत आणि आपण हे ताट आता बाजूला ठेवून देणार आहोत. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे. तुपाने टेस्ट छान येते आणि शाईनही येते. आता गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे सारण तयार करून ठेवलं होतं ते कढईमध्ये घालून घ्यायचं आहे आणि सारखं आपल्याला सतत व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली लागण्याची शक्यता असते आणि त्यामुळे गॅस हा स्लोच ठेवायचा आहे, म्हणजे तुमचा गूळ हा करपणार नाही. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी ज्या नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. 1 मिनिट झालेला आहे आणि गूळ आपला इथे मेल्ट व्हायला चालू झालेला आहे. आपल्याला जास्तही मेल्ट करून घ्यायचं नाही, फक्त त्याचा गोळा बनत आला की आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. आणखी 1 मिनिट ठेवलं आणि व्यवस्थित असा गूळ मेल्ट झालेला आहे. आता याला आपल्याला फार जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर वडी आपली ही चिवट होते. गॅस बंद केलेला आहे आणि आपण आता वडी ही हे मिश्रण काढून घेणार आहोत. ज्या ताटाला आपण तूप लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे. छान असं उलथण्याने असं दाबत व्यवस्थित आपल्याला याला सेट करायचं आहे.
ह्याने आपल्याला व्यवस्थित होत नसेल तर आपण अशी एक वाटी घ्यायची आहे आणि वाटीने छान असं प्लेन व्यवस्थित आपली वडी सेट करायला ठेवायची आहे. एकदम झटपट होते ही रेसिपी, फार वेळ पण लागत नाही आणि खायलाही छान आहे. आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण तीळ हे आवर्जून खातोच. व्यवस्थित आता हे वडी आपल्या इथे लावून तयार आहे. आता हे मिश्रण आपण 1 तासासाठी असंच ठेवून देणार आहे रूम टेम्परेचरला. 1 तासामध्ये हे व्यवस्थित सेट होती. 1 तास झालेला आहे आणि वडी आपली छान सेट झालेली आहे. आपण इथे पिझ्झा कटरनी छान वड्या पाडून घ्यायच्यात. या संक्रांतीला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हेही मला सांगा, मी ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. एकसारख्या अशा आपल्या वड्या निघत आहेत. अतिशय सुंदर झालेल्या आहे आणि एकदम सेट झालेल्या आहे. 1 तासामध्ये व्यवस्थित सेट होतात. पाहू शकता तुम्ही वडी एकदम छान आहे आणि एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. एकदम छान झालेली आहे. अजिबात चिवट झालेली नाही, चिकट झालेली नाही आणि कडकही झालेली नाही. म्हातारी माणसंही अगदी आरामात खाऊ शकतील अशी ही वडी आहे. व्यवस्थित अशा वड्या आपल्या इथे आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे वड्या. एकदम छान झालेल्या आहे. अजिबात वेळ लागत नाही बनवायला. पाहू शकता एकदम मऊसूत आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुन्हा एकदा नव्या रेसिपीसहित. धन्यवाद.